ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला एक से बडकर एक असे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. असाच एक ट्विस्ट या भागातही आहे, त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे सुभेदारांकडे अर्जुन आणि सायली दोघेही रूम मध्ये असतात आणि दोघेही एकमेकांशी बोलत असतात. सायली अर्जुनला म्हणत असते, काय करून बसलाय तुम्ही सर, हे काहीही कारण नसताना प्रिय तन्वी नाहीये हे सिद्ध करायला गेलात आणि तिला संशय आला असता तर? तुम्ही प्रेमाचं नाटक करताय हे तिला कळलं असतं तर? अर्जुन म्हणतो, कसं कळेल तिला हो, आणि उलट मी तिच्या प्रेमात पडलोय हे समजून ती किती खुश आहे. सायली म्हणते, ती असं दाखवत असली ना तरीही ती खूप हुशार मुलगी आहे. आधीच तुम्ही हा घोळ घालून ठेवलाय, मी सांगत होते ते ऐकलं असतं तर? अर्जुन म्हणतो, आता हे बोलून काही अर्थ आहे का? आणि हे प्रूफ झालंय की प्रियाच तन्वी आहे म्हणून. पण तरीही विलास मर्डर केस विषयी काहीतरी काढता येईल आपल्याला तिच्याकडून. सो हे प्रेमाचं नाटक आपल्याला कंटिन्यू करावं लागणार आहे. आता मात्र सायली उठते आणि अर्जुनला म्हणते, हात जोडते मी तुमच्या पुढे आता, पण हे सगळं थांबवा आता. प्रिया कोणाबद्दलही काहीही सांगणार नाहीये तुम्हाला, आणि तुम्ही इतके दिवस प्रयत्न करता आहात ना. काय झालं? मधुभाऊ अजूनही जेलमध्येच आहेत ना. तुमच्या प्रेमाच्या नाटकाचा काय उपयोग झाला? अर्जुन तरीही म्हणतो, आपण तरीही प्रयत्न थांबवू शकत नाही ना. तेवढ्यात अर्जुनला एक आयडिया सुचते आणि तो म्हणतो, येस आयडिया, मला असं वाटतंय की मी प्रियाला कुठेतरी बाहेर घेऊन जावं. तशी सायली म्हणते, बास करा, हे सगळं थांबवा. प्रिया तुमच्या काही जाळ्यात अडकणार नाहीये आणि ह्या सगळ्यात फक्त वेळ वाया जातोय. मला असं वाटतंय की तुम्ही मधुभाऊंना सोडवायला काहीतरी दुसरा मार्ग बघायला हवा, आणि ह्या वेळी तरी तो यशस्वी होईल याच बघा काहीतरी. असं बोलून सायली तिथून रागाने निघून जाते. इकडे खाली तन्वी आणि अस्मिता दोघीही घरामध्ये येतात. अस्मिता तन्वीला म्हणत असते, अगं कुठे होते तू तन्वी? सकाळपासून तुला शोधत होते, तू दिसलीच नाही. प्रिया म्हणते, अगं मी अर्जुनच्या खोलीत होते. तेवढ्यात रविराज दारात येतो आणि त्यांचं सगळं बोलणं ऐकतो. तसा रविराज म्हणतो, काय अर्जुनच्या खोलीत? आता रविराज प्रियाजवळ येऊन म्हणतो, तू अर्जुनच्या खोलीत काय करत होतीस? प्रिया रविराजला म्हणते, अर्जुनच्या खोलीत मी कॉफी द्यायला गेले होते बाबा, आणि सकाळी मी मैत्रिणीकडे गेले होते अभ्यासासाठी. तसा रविराज म्हणतो, हो का, अभ्यासासाठी? हो, आपण प्रतिमा आल्यापासून इकडेच राहायला आलो, त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्षच होतंय तुझं. प्रिया म्हणते, काही हरकत नाही बाबा, आईसाठी काही या, आणि मध्ये मध्ये मी अभ्यास करतेच ना. हे काय आता कॉलेजलाच निघाले? अस्मिता तिला म्हणते, अगं आत्ताच मैत्रिणीकडून आली ना अभ्यास करून, आणि आता लगेच कॉलेजला? प्रिया म्हणते, अगं काय करणार, आईची सेवा करता करता मध्ये मध्ये तर अभ्यास मॅनेज करावाच लागेल ना. रविराज प्रियाच्या गालावरून हात फिरवत म्हणतो, अशीच मेहनत करत राहा बाळा. असं म्हणून प्रिया तिथून बाहेर निघून जाते. आता प्रिया तिथून निघून गेल्यावरती रविराज म्हणतच म्हणतो, तन्वीच्या करिअरचं खूप नुकसान होतंय, तिने तिच्या अभ्यासावरच फोकस करायला हवा. आता प्रिया इकडे महिपतच्या घरी आलेली असते. साक्षी प्रियाला म्हणत असते, अगं हे किती डेंजरस आहे, तू खरी तन्वी नाहीयेस. हा संशय अर्जुनला आलाच कसा? महिपतही म्हणतो, हिनेच काहीतरी चिखल करून ठेवला असणार, आता तर तो आपल्याच थोबाडाला लागणार. साक्षी त्या सगळ्यांना म्हणते, तरीही मी तुम्हाला म्हणत होते, ह्या प्रियाला जास्त दिवस त्या सुभेदारांच्या घरात राहायला देऊ नका म्हणून. त्या अर्जुनला ना हिचं वागणं नक्कीच खटकत असणार. प्रिया मात्र साक्षीवर चिडून म्हणते, माझ्या वागण्यात काही प्रॉब्लेम नाहीये, आणि माझं बोलून आहे ना झालं सुद्धा नाहीये, आणि उगाच अर्धवट ऐकून आहे ना बोंबाबोंब करायला सुरुवात करू नका, आणि आधीच अर्धवट ऐकून ना बोंबाबोंब करायला सुरुवात करू नका. नागराजही तिला म्हणतो, आता आणखी काय गोंधळ घालून ठेवला आहेस तू? तशी प्रिया म्हणते, गोंधळ घालायला काय माझं नाव नागराज किल्लेकर नाहीये, आणि जो गोंधळ होऊ शकला असता ना तो मी निस्तरलाय. प्रिया म्हणते, अर्जुनला माझा संशय आला होता हे तर मला आधीच कळलं होतं, आणि मी त्यातून मार्गही काढलाय. महिपत तिला म्हणतो, म्हणजे नेमकं काय केलं तू? जरा आम्हाला सगळ्यांना उलगडून सांगशील का? प्रिया म्हणते, मी स्केचपेननी खून काढलीच होती. तशी प्रिया सांगायला सुरुवात करते आणि ती झालेला सगळा प्रकार महिपत, नागराज आणि साक्षीला सांगते. आता प्रियाला तर समजलेलं असतं की अर्जुनचं तिच्यावरती खरं प्रेम नसतं आणि तो नाटक करत असतो, हेही त्या सगळ्यांना सांगते. आणि तशी ती सगळ्यांना म्हणते, मग हा मी पायावरती परमनंट टॅटू काढून घेतला, बघा छान आहे की नाही, असं ती सगळ्यांना दाखवते तिच्या पायावरचा टॅटू काढलेला. प्रिया त्यांना सगळ्यांना म्हणते, कसं आहे ना, ती सतत स्केचपेन सोबत ठेवायलाही नको, आणि ती जन्मखून काढली की नाही ही भीतीही नको. नागराज म्हणतो, हा, आणि हा टॅटू अर्जुनने बघितला? तशी प्रिया म्हणते, अर्थात मला माहित होतं अर्जुन कुठलं तरी निमित्त काढून माझा तळपाय बघणारच. त्याने हे अँकलेट आणलं माझ्यासाठी, आणि हे अँकलेट त्याने मला माझ्या पायात घालता घालता त्याला माझी पक्की जन्मखूणही दिसली. बिचारा अर्जुन काय भ्रमनिरास झाला असेल ना, आणि आता त्याला एक्सेप्ट करावंच लागेल की मीच खरी तन्वी आहे म्हणून.
महिपत तिला म्हणतो, नाही म्हणजे तुला अगदीच डोकं नाही असं नाही. साक्षीही म्हणते, जिथे कौतुक करायचं तिथं करतोच आम्ही. बरं डोकं चालवलेस, खूप मोठं संकट टाळलंस. नागराजही म्हणतो, आहे आहे डोकं आहे, आणि यावेळेस तू वापरलं सुद्धा ते डोकं. प्रिया नागराजला म्हणते, अहो कौतुक करताना किती कंजूसपणा करता हो तुम्ही. आणि मी ह्या वेळेलाच नाही, प्रत्येक वेळेलाच डोकं वापरते. तुम्ही सगळे ना फक्त बोलता, आणि जेव्हा करायची वेळ येते ना तेव्हा मी करते, जसं ह्या वेळेला केलंय. आता इकडे सुभेदारांकडे चैतन्य अर्जुन दोघेही बोलत असतात. चैतन्य म्हणतो, काय तुला प्रियाच्या पायावरती जन्मखून दिसली? तसा अर्जुन म्हणतो, प्रिया नाही, ती तन्वी आहे. हे बघ, आता आपल्याला एक्सेप्ट करायला हवं की ती तन्वीच आहे. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन असं कसं होईल? मी तुला सांगतो, ट्रूथ अँड डेअर खेळताना मी स्वतः तिच्यावर पायावरती पाहिलंय, ती जन्मखून नव्हती. अरे अर्जुन त्याला म्हणतो, अरे तुला दिसली नसेल कदाचित. अर्जुन त्याला म्हणतो, अरे तुला दिसली नसेल, तिच्या पायावरती तिच्या ड्रेसचा दुपट्टा आला असेल आणि तिचा पूर्ण पाय तुला दिसला नसेल. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अरे शक्यच नाही रे, मी चांगलं 2-3 सेकंदासाठी तिचा पाय पाहिलाय. अर्जुन म्हणतो, अरे 2-3 सेकंद? अरे मी 2-3 मिनिटासाठी तिचा तळपाय बघत होतो, आणि तो बर्थ मार्क तिथेच आहे. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतोय, तो स्केच पेन किंवा इंकनी काढलेला मार्क नव्हता, परमनंट मार्क होता तो. सुमन काकोने सांगितलं होता ना, तसाच बर्थ मार्क होता तो. चैतन्य तरीही म्हणतो, अरे त्या दिवशी पण मी. तसा अर्जुन चिडून म्हणतो, आता अजून काही होणार आहे का? आता हे कन्फर्म झाले की प्रियाच तन्वी आहे म्हणून. आता पुढे काय करायचं ना याचा विचार करू आपण. आता आपण जे जे ठरवलं होतं ना त्यातलं काहीही होणार नाहीये. आता इकडे रात्री प्रिया प्रतिमाच्या रूम मध्ये येते आणि तिला म्हणते, आई गोळी घे धर. तशी प्रिया प्रतिमाच्या हातावरती गोळी ठेवते. प्रतिमा गोळी खाते. प्रिया प्रतिमाला म्हणते, कसं वाटतंय तुला आई? नाही, डॉक्टर जोशींनी ज्या गोळ्या दिल्या आहेत ना त्यामुळे बरं वाटतंय ना तुला? प्रियाच्या या बोलण्यावर प्रतिमा काहीही उत्तर देत नाही. तशी प्रिया म्हणते, हा, तुला अजूनही माझ्याशी बोलावं वाटत नाहीये ना? काही हरकत नाही, मी माझं कर्तव्य पार पाडतच राहील. आई शांत झोपा आता, असं ती प्रतिमाला म्हणते. तेवढ्यात सायली तेथे येते आणि प्रिया म्हणते, हा वाटलंच होतं मला, अजून माझ्या आईला डिस्टर्ब करायला आली कशी नाही? सायली प्रियाला म्हणते, या खोलीतलं पाणी संपलं असेल, याचं तुला लक्षच आलं नसेल ना, म्हणून पाणी ठेवायला आले होते मी. प्रतिमा त्याला डिस्टर्ब करायला नाही. प्रिया म्हणते, तू तुझ्या नवऱ्याला डिस्टर्ब केलंयच म्हणून त्याने हकललं असेल तुला रूमच्या बाहेर. असं म्हणून प्रिया तिथून बाहेर निघून जाते. इकडे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो, माझा विश्वासच बसत नाहीये, ट्रूथ आणि डेअर खेळताना माझा इतका मोठा गोंधळ झाला. मी तिच्या किती जवळ बसलो होतो, मी तिचा तळपाय बघितला अर्जुन, तिचा तळपाय माझ्या आणि तुझ्या तळपाय इतकाच कोरा होता. अर्जुन मात्र चिडून चैतन्याला म्हणतो, इनफ यार इनफ. तेवढ्यात प्रिया तेथे येते आणि प्रिया त्यांचं बोलणं चोरून ऐकते. अर्जुन चैतन्याला म्हणतो, मी ना तिच्या तळपायाचा फोटो काढायला हवा होता, मग तुला विश्वास बसला असताना. तिचा बर्थ मार्क तिथेच आहे. इकडे प्रिया मात्र मनातच म्हणते, असणारच, त्या परमनंट टॅटू साठी ना खूप पैसे मोजलेत मी. आता तुला तडफडताना बघून माझे सगळे पैसे वसूल होणार आहेत. इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो, मग आता काय करायचं? हा विषय इथेच बंद करायचा का? प्रियाच खरी तन्वी आहे हे म्हणून पुढे जायचं? तेवढ्यात प्रिया त्यांच्या जवळ येते आणि अर्जुनला म्हणते, अर्जुन, असं म्हणून ती अर्जुनच्या गळ्यातच पडते. अर्जुन तिला सोडवत म्हणतो, तन्वी तू, अगं आपण नंतर बोलूया का? आम्ही एका केसवर डिस्कस करतोय जरा. प्रिया त्याला म्हणते, केस काय रे, रोजच असतात. आपल्याला कुठे एकमेकांसोबत टाइम स्पेंड करायला मिळतो रे? अर्जुन तिला म्हणतो, नाही ते आहे, पण जरा काम आहे ना मला. प्रिया अर्जुनला म्हणते, अर्जुन तू आपल्याबद्दल चैतन्याला सांगितलं नाही का? निदान त्याला हे तरी सांगितलंयस ना, तू मला अँकलेट गिफ्ट केलंस. तशी प्रिया तिचा तळपाय दाखवत त्याला म्हणते, हे बघ अँकलेट. आता चैतन्यही डोळे मोठे करून तो तळपाय पाहत असतो आणि त्या तळपायावरचं बर्थमार्क. प्रिया अर्जुनला म्हणते, काय रे, तुम्ही दोघं बेस्ट फ्रेंड आहात ना? आणि त्याला आता कळायला हवं ना की तुला सायलीचा किती कंटाळा आलाय आणि तुझ्या आयुष्यात मी आहे ते. तशी प्रिया त्याला म्हणते, तू ऑलरेडी गेस केलंय का? तसा चैतन्य म्हणतो, आ हो. प्रिया त्याला म्हणते, हा साहजिक आहे म्हणा, शेवटी एक मित्रच आपल्या मित्राच्या मनातलं ओळखू शकतो ना. आणि तुला अर्जुनचं सगळं चांगलंच व्हावं असं वाटतं ना. मग तसं म्हटलं तर आमच्या रिलेशन मध्ये तुला काही प्रॉब्लेम नसेल ना. काय आहे ना, घरात आमच्याबद्दल अजून कुणाला माहित नाहीये आणि सगळेच आजूबाजूला सतत असतात. आम्हाला एकत्र वेळ घालवायलाच मिळत नाही. अर्जुन प्रियाला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असतो,
पण प्रिया मात्र त्याला चिटकूनच असते, ती काय त्याला सोडायला तयारच नसते. अर्जुन तिला हात सोडवत म्हणतो, प्रिया एक मिनिट हा, आमचं काम आहे, खूप महत्वाचं काम आहे आमचं, आपण नंतर बोलूयात ना. प्रिया त्याचा हात धरत म्हणते, नाही आत्ताच बोलायचंय मला तुझ्या खांद्यावर डोकं ठेवायचंय, छान चांदण्यात वॉक करायचंय. चैतन्य म्हणतो, मला असं वाटतंय मी निघतो. प्रिया म्हणते, तू कशाला निघतोयस, तू इथेच थांब, काम कर, मी अर्जुनला घेऊन जाते गार्डन मध्ये. प्रिया अर्जुनला म्हणते, बाहेर इतकं रोमॅन्टिक वातावरण आहे ना अर्जुन, येशील ना. तसा अर्जुन म्हणतो, हा मी आधी काम संपवतो. तशी प्रिया म्हणते, नाही चल आत्ताच चल अर्जुन. तशी प्रिया अर्जुनच्या हाताला धरते आणि त्याला तिथून बाहेर घेऊन जाते. सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमात्या, आमच्या दोघींचं बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका हा, आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलोयत ना, आणि सतत आमच्यात अशी छोटी छोटी भांडणं होत असतात आहो. प्रतिमा सायलीला म्हणते, तू छान बोलतेस पण ही नाही अगं. तशी सायली म्हणते, प्रत्येकाची बोलण्याची पद्धत आपापली वेगळी असते ना, आणि प्रियाची पद्धत अशीच आहे, ती तर काही बदलणार नाही, मग आपणच तिला समजून घ्यायला हवं ना. प्रतिमा सायलीला इशारे करत म्हणते, तू इथे बस. तशी सायली प्रतिमाला म्हणते, नाही आत्या, ओ बाहेर खूप कामं आहेत, तुम्ही झोपा हा, शांत झोपा, मी जाते. असं म्हणून सायली प्रतिमाचं अंथरूण कपाटाच्या बाहेर काढून ठेवते आणि प्रतिमाला म्हणते, तुम्ही लवकर झोपा. असं म्हणून सायली बाहेर निघून जाते. इकडे प्रिया अर्जुनला बाहेर घेऊन आलेली असते. प्रिया अर्जुनला म्हणत असते, बाहेर आल्यावरती गार्डन किती छान वाटतं ना रे, इथं आल्यावरती सगळ्या अशा लहानपणीच्या मेमरी परत येतात. प्रिया अर्जुनला म्हणते, तुला आठवतंय. प्रिया अर्जुनला म्हणते, तुला आठवतंय आपण या कारंजा जवळ किती खेळायचो, इथे गवतावरती अनवणी धावायचो. प्रिया अर्जुनला म्हणते, तुला आठवतंय ना सगळं. प्रिया अर्जुनला म्हणते, तुला आठवतंय ना सगळं. तसं अर्जुन म्हणतो, हो की, आमच्या आश्रमातही ना अशी झाडं होती, पण तिथल्या मेमरीज माझ्या फारशा चांगल्या नाहीत ना रे. अर्जुन तिला म्हणतो, मी समजू शकतो, तू नेहमी सांगत असती ना की आश्रमात तुझं कोणी फ्रेंड नव्हतं, विलास काका आले तेव्हा तुमचं आणि त्यांचं खूप छान जमायचं ना. प्रिया त्याला म्हणते, खूप बोरिंग दिवस होते रे ते, मी तुला सांगते ना, बाहेर कुठं फिरायला जायचं नाही, जेवायला जायचं नाही, ना फिल्म ना नाटक, काहीच नाही. अर्जुन तिला म्हणतो, अगं पण तुम्ही तर जायचा ना अधूनमधून फिल्म नाटक बघायला. प्रिया म्हणते, छे रे, मला तर अजून एकाच फिल्मची मेमरी आहे, आणि ती मेमरी इतकी भयंकर आहे ना, ती अजूनही माझा पिच्छा सोडत नाही. आम्ही फिल्म बघायला गेलो, ती रात्र इतकी घाणेरडी होती ना. अर्जुन मात्र प्रियाचं हे बोलणं कान लावून ऐकत असतो. आता अर्जुन म्हणतच म्हणतो, फायनली तन्वी त्या खुनाच्या रात्रीबद्दल बोलतीये, आता एक एक करून सगळं बाहेर येईल. प्रिया म्हणते, आम्ही इतक्या उत्साहाने फिल्म बघायला गेलतो ना, आणि मग त्यानंतर जे काही झालं ते तर तुला चांगलंच माहितीये, खुनाची रात्र. असं म्हणत तिला खोकला येतो. तसं अर्जुन तिला म्हणतो, हळूहळू. तसा अर्जुन तिला म्हणतो, आरामात. पण प्रियाचा काही खोकला थांबतच नाही. ती अर्जुनला म्हणते, पाणी आण. तसा अर्जुन तिला म्हणतो, तू बस मी आणतो. असं म्हणून अर्जुन पाणी आणायला जातो. आता मात्र प्रिया म्हणते, कुणाच्या रात्री काय घडलं हे जाणून घेण्यासाठी किती उतावळा झालायस रे, पण तुला खरंच इतकी मूर्ख वाटते का रे मी अर्जुन, आता बघ तुला कसं खेळवते मी. इकडे सायली किचन मध्ये काम करत असते. तेवढ्यात अर्जुन तेथे येतो आणि म्हणत असतो, पाणी पाणी पाणी. सायली अर्जुनला म्हणते, काय आहो, पाणी घेऊन कुठे चालला आहात आणि एवढं घाईत. तसं अर्जुन तिला म्हणतो, आता वेळ नाही, मी तुम्हाला नंतर सांगतो. असं म्हणून अर्जुन तिथून निघून जातो. सायली आता म्हणतच म्हणते, ह्यांचं नक्की काय चाललंय, हे परत प्रियाशी बोलतायत, हे सगळं करून मधुभाऊ सुटणारच नाहीये, हे यांना कळत नाहीये का, ह्यांना सांगितलंय मी हे प्रेमाचं नाटक थांबवा, पण तरीही काही उपयोग झालेला नाहीये. आता अर्जुन आलेला दिसताच प्रिया पुन्हा खोकल्याचं नाटक करते. अर्जुन प्रियाच्या हातात ग्लास देतो आणि तिला म्हणतो, सावकाश. तशी प्रिया पाणी पिते. अर्जुन तिला म्हणतो, बोल, आता बोल, काय म्हणत होतीस. तशी प्रिया म्हणते, हा पण मी कुठे काय सांगत होते. अर्जुन तिला म्हणतो, अगं असं काय करतेयस, तू त्या रात्रीबद्दल बोलत होतीस ना, तुम्ही फिल्मला गेला होता, आणि मग काय झालं ते बोल ना. पण प्रिया काही बोलतच नाही. अर्जुन इकडे म्हणतच म्हणतो, ही पाणी पितेय की सरबत, निदान टॉपिक चेंज व्हायच्या आधी मला हिला जास्त प्रश्न विचारायलाच हवेत. अर्जुन प्रियाला म्हणतो, तन्वी, आय डू अंडरस्टँड, तुला त्या रात्रीबद्दल बोलायला खूप त्रास होत असेल ना, बट मी तुझा मित्र आहे ना, मग तू माझ्याशी नाही तर कोणाशी बोलशील, बिंदास्त बोल. प्रियाचं आता पुन्हा नाटक सुरू होतं. प्रिया म्हणते, मी कसं बोलू रे, आठवणी निघाल्या ना की मला इतका त्रास होतो ना, माझा श्वास कोंडला होता, तू बघितलंस ना, म्हणून मला ठसका लागला. त्या रात्रीच्या विचाराने मला इतकं एकटं वाटतं ना की त्या रात्री जे काही घडलं
ते समजून घेणारं कोणीच नाही रे. तसा अर्जुन तिला म्हणतो मी आहे ना. अर्जुन तिला म्हणतो मला माहितीये तू मला वकील समजतेस, पण मी त्या अगोदर तुझा मित्र आहे ना. हे केस वगैरे सगळं बाजूला ठेव, सगळं विसरून जा. ऍज अ फ्रेंड म्हणून तुझ्या मनात जे काही असेल ना ते सांग मला, मी ऐकेल. प्रिया अर्जुनला म्हणते खरंच अर्जुन? तसं अर्जुन तिला म्हणतो ऑफकोर्स तन्वी, अगं मी तर कितीतरी वेळा सांगितलंय चैतन्यला की विलास खून केस मध्ये तन्वी सगळं खरं बोलतीये. तुला हवं तर तू त्याला विचारू शकतेस. अर्जुनचं हे सगळं बोलणं ऐकून प्रिया मनातच म्हणते वा, तुझा हा खोटरडेपणा मी चैतन्यकडून कन्फर्म करून घेऊ, म्हणजे उंदराला मांजर साक्षी. अर्जुन म्हणतो पण त्या सायलीमुळे या केसमध्ये अडकलोय मी. अर्जुन प्रियाला म्हणतो तन्वी तू जर मला सगळं खरं सांगून टाकीसलं. अर्जुन प्रियाला म्हणतो तन्वी तू जर मला सगळं खरं सांगून टाकीतलंस ना, सगळं खरं सांगून टाकलं ना, तर मी लगेच केस सोडून देईल. फक्त त्या रात्री काय घडलं होतं ना ते A to Z मला सांग बस. आता पुढच्या भागात पाहूया. अर्जुनने तर फोर्स केलेला असतो, पण प्रिया खरंच सांगेल का विलास खून बद्दल? असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.